नमस्कार मंडळी, मी प्रथमेश दळवी म्हणजेच मालवणचं पेज तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर मंडळी, आम्ही फायनली मगाशी ओलामध्ये पोचलो आहोत पनवेल स्टेशनला. आता तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो. पनवेल स्टेशन पूर्णतः नवीन बनवलं आहे, पण त्यामध्ये एक मोठा घोळ असा झाला आहे की ट्रेन 5:45ची होती आणि 1 तासाच्या वर ऑलमोस्ट आता वेळ झाली आणि ट्रेन आत्ताशी कुठे 15 मिनटं झालेत निघाली LTTवरून. सो 1 तासाच्या वर उशिरा चालते ट्रेन. बघू आता. तर हे आहे नवीन पनवेल स्टेशन. अजून पण थोडंफार काम चालू आहे वाटतं. खूप भारी बनवलं आहे. पण इथे तिकीट काउंटर आहे, त्यानंतर याच्या खाली सुद्धा तिकीट काउंटर आहे. इथून स्टेअरकेस आहेत, तिथे एस्केलेटर आहे आणि हे बघा या साईडला आपल्याला ट्रेनसाठी जायचं आहे आणि आम्ही आमचं सामान ठेवलं आहे. बघा इथे असं बेवारसपणे ठेवलं आहे बिकॉज भरपूर वेळ आहे. 2 तास लेट आहे गाडी, 2 तास. आता मी पनवेल स्टेशनला आहे. थोडं आईला बसायचा त्रास असल्या कारणाने आम्ही वर पनवेल स्टेशनला बसलो होतो. 1 तास बोलता ऑलमोस्ट 2 तास ट्रेन लेट आहे. आता 7:45 वाजले. 5:45ची ट्रेन होती, अजून नाही आले. आता 10-15 मिनटात येईल असं अनाऊन्समेंट झाली. सो म्हणून आम्ही स्टेशनला आलो. आई वगैरे इथे बसलो. सो फायनली ट्रेन भेटली आहे 2 तासानंतर आणि आमचं तिकीट आहे टोटल 5 आणि आम्ही लोक आहोत 10. सो एका सीटवर 2 अरेंज करणं आहे आम्हाला. तर आम्ही दोघंजण एका सीटवर आहोत, मॅनेज करतो आहे. त्यानंतर थांबा मी तुम्हाला दाखवतो. दोघंजण एका सीटवर. माझ्या आईला थोडंसं कमरेचा त्रास होता कारण ती झोपते इकडे माझे काका आणि काकी आहेत आणि पिंक्याताई आणि तिचा मुलगा, असे आम्ही टोटल 10 जण. अजून एक माझा भाऊ आहे, तो इकडे पळायला आहे आमच्या काकांच्या सीटवर जायला. बघा कोकणात जायची कशी मजा असते, ती अशी आमची मजा असते. आम्ही 5 लोक आता मस्त हाच तरी प्रतीक्षा गुलामचोर खेळणार आहोत. दाखव 5 लोक कोण कोण. राजा भिकारी नाही ग, गुलामचोर. सॉरी गुलाम चोर. टोटल आतापर्यंत 4 तास लेट ट्रेन आहे. 4 तास वाटतंय. मलाच वाटलं पाहिजे एअरपोर्ट ठरवला डायरेक्ट काय ठरवलं? एअरपोर्ट ठरवलं 5 तास लेट. कसं वाटतंय? फर्स्ट एक्सपिरियन्स, पण झोपून आलं त्यामुळे काय वाटत. अरे या पद्धतीने आतमध्ये नशीब माझं गेलं ना. लोकमान्य टिळक टर्मिनस वरून येणारी येस. गुड मॉर्निंग. 5 ते 6 तास लेट झाल्यानंतर फायनली आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनवरून पोचलो. बहिणीच्या घरी गेलो. बहिणीच्या घरून आम्ही मस्तपैकी 2 व्हीलर तिथं पिक केली आहे आणि आता 2 व्हीलर घेऊन आम्ही आमच्या घरी चाललो आहे. बाकी सगळी मंडळी मस्तपैकी कोणी घरी पोचली पण असतील. आता आम्ही त्यांना जॉईन करू लवकरच. पण कालचा ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स खूप 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 बेस्ट होता. पण ठीक आहे, गावी आल्यावर तो जो फील आहे ना
सगळं विसरून जायचं असतं. मस्त की गाव एन्जॉय करायचं आणि आम्ही आता तेच गाव एन्जॉय करणार. आम्ही तिकडनं आंबे, कलमाचे आंबे पण असतात आणि रायवळ पण असतात. ते घेऊन चाललो घरात आणि आम्ही स्वार्थी नाही, कळलं ना, सगळ्यांना देऊन खातात. सगळ्यांना देऊन खाल्ले. देखो गाइस, देखो ना गाइस. काय देखो ना गाइस, चालू गाईस पिझ्झा टीप आहे. आणि आता आम्ही चहा पिणार. चहा सोबत काय घेतलं आहे एवढा खुळावाला आहे ना, 10 विकत घेत नाही तरी चहा सोबत बिस्किट्स. सो आता आपण चहा बिस्किट खाणार आहोत कारण यांच्याकडे नाश्ता काहीच बनला नाही आणि बाकी सगळे घरी गेले. म्हटलं चला बसून. ना वडापाव बनलाय, ना समोसा बनलाय, ना नाश्ता काहीच बनला नाही आहे. आम्ही भुकलेले आहोत. फायनली तुम्हाला माहित असेल ही जागा कुठली आहे ती. यस, लास्ट आपण आलो ना, जानेवारी मध्ये आलो की. काय आपण आलो आहोत आपल्या घरी फायनली. किती वाजले? काल आम्ही 5ला, 4:45ला घर सोडले आणि आता वाजले किती? 6:45 झालेत. तुमका खोडचाटा बघूची आहेत. हे बघा, ही ब्रश नाही केला काय नाही, पहिले आईलेले आंबे. चहा बिस्किट ठीक आहे. अरे आंबा खातेस तू? हा, ते पण तोंड धुतल्याशिवाय. तुझा गो स्वरा, तुला काय वाटतं, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? कलमाचो आंबो आणि ह्यो बिटक्या खाता. बघून माणसाप्रमाणे बघून दिलंय. सकाळी 8-8:30ला आमच्या इथे नळ योजनेचं पाणी येतं. बाकी तर मोटर. तुम्ही काय काम करता? पाणी काका काहीच काम नाही भरायची ही सगळी तयारी चालली. काय आला खच्यावर? हे का हुमले चावले. गेलो का माहित आहे का? अच्छा, गावात कसले बेकारच हुमले. मी ना जाऊचे आता. खया काय, मी नाही काढणार. ते लिंबू काढूचा. तू याच काढते. जा गो फॉरवर्ड. लवकर हा, माझ्याकडे व्हिडिओ जास्त मोठी नाही बनवू शकत. जा लवकर. लिंबाची सोय करतोय. हे माझ्या घराच्या समोर ना. हळू. ओय यार, मला पण मास निकाल. काढ लवकर, पळ. दुपारचे 12:30 वाजले आणि आता आम्ही निघालो आहोत. थोडस बघा, आता आम्ही सकाळी 7 वाजता आलो. 7 वाजून आल्यापासून आम्ही फक्त इकडे तिकडे फिरतोय. अजून अंघोळ नाही केले. तर ॲक्च्युली अंघोळ का नाही केली, तर आम्हाला जायचं आहे नदीवर, जे थोडासा ओढा आहे तिकडे साकवावर. तर आम्ही तिकडे चाललो आहे, म्हणून आम्ही अंघोळ नाही केली. की थोडासा विहिरीवरचा प्लॅन होता किंवा नदीवर. सो आम्ही चूज केलं आहे नदीवर जायचं. मला दाखवतो. माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिलीतले सगळेजण आहे, लहान सहान, त्याच्यानंतर माझे भाऊ वगैरे सगळे. हे बघा. हॅलो. कुठे चालला तुम्ही? पोवायला. कोणाची? दादाची भारीच आहे. ए परी, कुठे चालली? परी कुठे चालली? ए पवा, हा एक खूप वाईट गोष्ट घडली. एकदम वर्स्ट लेवल. म्हणजे बघताय पाणी
अजिबात म्हणजे अजिबात पोहण्यालायक पण नाही. पोहणं म्हणजे ॲटलिस्ट लहान मुलं होती म्हणून ॲटलिस्ट थोडं तरी त्यांना भिजता यावं म्हणून तेवढं तरी पाणी असलं पाहिजे होतं, पण नाही. पाणी खूप म्हणजे खूप घाण आहे बघा. आणि तिथे बांध घातलाय, पण माझ्या मागे उशिरा तो बांध घातलाय हा, पण त्या बांधावर सुद्धा त्या साईडला पाणी नाही आहे. थोडी बेकार कंडिशन आहे. नदीमध्ये पोहायला गेलो, नदीचा जो आमचा ओढा आहे तिथे साकवाच्या खाली, तिथे पण खूप 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 घाणेरड्या लेवलचं पाणी होतं. तुम्ही साधं उभं पण नाही राहू शकत एवढं. त्याच्यानंतर जिथे थोडासा खोल आहे तिथे पण रेती उपसा चालू असल्या कारणाने तिथे पण एकदम जास्त डीपमध्ये गेले सगळं. म्हणजे ते फुल, आता मला असं वाटतं की त्यांना ह्या पाण्यामध्येच पोहावं लागेल. बाकी ते घाणेरडं पाणी पण पोहणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण एवढा आशेने बघितलं असाल, किती मजा करत आलो की आई पोहायला भेटणार. वेस्ट सगळी एक्साइटमेंट वेस्ट. नदीवर पण जाऊ नाही शकत कारण नदी पण रेती उपसा केल्या कारणाने ना अशी खूप खोल गेली, त्याच्यामुळे नदीवर पण नाही जाऊ शकत. मरायला वाळ ओहोळ त्याला ज्याला म्हणतात तो पण नाही. आणि हे छोटे मोठे जे आहेत एवढे त्याच्यामध्ये पण नाही. नाव लास्ट ऑप्शन, विहिरीचं पाणी काढा, बुडू शंभो करा. गुस्सा. चला जाऊया आपण. तर ही तुम्हाला रोषणाई जी दिसत आहे ते माझं घर आहे. ती रोषणाई आहे आमच्या मंदिराची पूजा आहे परवा. तर थोडेसे कार्यक्रम उद्यापासून आहेत, तर त्याच्या खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. काही रिस्पॉन्सिबिलिटी या माझ्यावर पण आहेत. तर अशा प्रकारेही बघताय तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे. अजून या मंदिराला पूर्ण कव्हर करण्यात येईल. हे आहे आमचं बजरंगबलीचं मंदिर. सो आजच्या दिवसाचं एवढंच झालंय. आणि आता रात्र पण आली, पूजेची खूप सारी तयारी बाकी आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी की हे लोक बघा किती मेहनत करतायत. बेकार सगळं जे स्टेजचं सामान आहे ते आम्ही आणण्यात. काय मेला तू, काय आणलंस? एक बाकडं मी आणले, फक्त एक बाकडं मला दाखवतो. अशा प्रकारे तर आपण आजचा व्हिडिओ हा इथेच स्टॉप करूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्यापासून आमचे जे कार्यक्रम होणार आहेत ते मी शूट करणार आहे. मला दाखवतो आज मी किती काम केलं. हे जे बाकडे आहेत ना, हे स्टेज बनवण्यासाठी आहे. ते आम्ही खालून वरपर्यंत घेऊन आलोय. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. सामान